सेंटरलेस थायविंग सेटअप मल्टिपल कॅव्हिटीसाठी बनवलेला आहे. हे 6 कॅव्हिटीसाठी आहे. हे कॅव्हिटी केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शोल्डर पेस्टचे जार्स त्याच्यामध्ये ठेवायचे. बॉटल दाखवा तसं. हे बॉटल याच्यामध्ये आपण आम्ही एक बॉटल एका कॅव्हिटीमध्ये ठेवून याच्यामध्ये वरती फ्रीज वापरून प्रोसेस स्टार्ट करतो. 4 नंबरच्या कॅव्हिटीला क्लिक केलेलं आहे आणि सिरियल नंबर स्कॅन करते. सिरियल नंबर स्कॅन झालेला आहे. दुसऱ्या कॅव्हिटीला करा. 3 नंबरची कॅव्हिटीमध्ये हे बॉटल ठेवते. सिरियल नंबर स्कॅन केला. बॉटल मी 3 नंबरच्या कॅव्हिटीमध्ये ठेवली. डोर क्लोज केला. स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर इथे दिसेल थायविंग इन प्रोसेस दाखवते. हे डोअर मी आता ओपन नाही करू शकत. इथे टायमिंग दिलेला आहे. सेट टाईम 3 टाईम सेट 3 आहे. लेफ्ट टाईम 3 आहे. इथं एक जेव्हा थायमिंगची प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा इथे एक ओपनचा विंडो येतो. ते बटन प्रेस केल्यानंतरच हे डोअर आपण ओपन करू शकतो. हे आहे एक्सेल रिपोर्ट इथं आहे. इथे आपण सगळ्या बॉटल्सचे सगळ्या कॅबिनेटचे एक्सेल रिपोर्ट इथं जनरेट होतात. त्या कॅबिन 1मध्ये बघितलात तर हा असा इथं एक्सेल रिपोर्ट जनरेट झालेला आहे. नेक्स्ट इथं तसंच हे सगळ्याच कॅबिनचे एक्सेल रिपोर्ट जनरेट झालेले दिसते. प्रत्येक कॅबिनेटसाठी वेगवेगळा रिपोर्ट जनरेट होतो. हे सेटिंग ह्याच्यामध्ये